असंघ इथे आता क्षेत्ररक्षण करेल. पहिल्या डावाचा खेळी रंगत असताना आपण पाहणार आहोत. सह्याद्री शिक्षण संस्था सावडीचे हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघालंय. निमित्त ठरलंय. दमदार आमदार शेखरजी निकम साहेब गौरव ट्रॉफी 2024 34वे पर्व. कोकणातील क्रिकेट खूप मोठ्या उंचीवर जाताना आपण पाहतोय. सातत्याने अनेक स्पर्धा आणि त्यापैकीच ही बहुचर्चित असलेली स्पर्धा आज तिसऱ्या रजनीमध्ये. दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा सामना असणार आहे. पहा, एक संघ एक मॅच जिंकलाय, एक मॅच पराभूत झाला. दुसरा संघाचं त्या उलट पाहायला मिळत आहे. एक पराभूत झाला आणि त्यानंतर जिंकला. म्हणजे असे समसमान दोन्ही संघ, एक जिंकला एक पराभूत झाला. त्यामुळे दोन्ही संघ चांगल्याच या ठिकाणी टक्कर देताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांनी चांगला अंदाज घेतला या खेळपट्टीचा, चेंडूचा, त्याचबरोबर या मैदानाचा. आणि त्यामुळे ही मॅच महत्त्वाची असेल. ही मॅच जो जिंकेल तो मात्र तिरुपती सावर्डे संघाबरोबर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्त्वाची असेल. अगदी बरोबर उल्लेख केला चंदूजी आपण. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची लढत. डू ऑर डाय. इथे जिंकला तर पुढच्या फेरीत, नाहीतर परतीचा प्रवास. गोलंदाज तयार. इम्रोज खान राईट ओट विकेटने पहिल्या चेंडूसाठी. निखिल साठी हा चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा पंच केलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. फिरोज पहिल्या चेंडूवर रन मिळत नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल. नुकतीच पार पडलेली स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकत असताना या स्पर्धेत खेळतोय गोलंदाज इम्रोज खान. इम्रोजचा हा चेंडू गुनलेन्सवर होता. चांगला लीन बॉल टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघालाय. दुसऱ्या बॉलवर सिंगल इथे प्राप्त झाले निखिल साठी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एक. आता स्ट्रायकिंग एंड लेफ्ट हँड बॅटर महेश नानगुडे, जो मुळशी विभागाला बिलॉंग करतो. अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि सध्या तयार होतोय इम्रोजच्या विरोधात. खोलवट टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फटका फसला होता. एसटी मागे आकाश चिंदार याने झेल घेण्यासाठी प्रयत्न केला, परंतु थोडंसं अपयश आणि एक मोठा श्वास इथे घेतला असेल. आता महेशने ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर टायमिंग जुळलं नव्हतं. फटका बसला, पण इथे सुरक्षित राहील महेश नानगुडे. बॉल चाललाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 1. आणि पहा आपल्या स्क्रीनवर दीपक दादा पवार, एक क्रिकेटवर व्यक्तिमत्व. या स्पर्धेत देखील नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीने क्रिकेटमधली अनेक यशाची शिखरं पूर्ण केलीत. आणि या स्पर्धेत देखील आपण पाहतोय दीपक दादांना खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांची देखील राहिली. आपले देखील खूप खूप धन्यवाद. गोलंदाज इम्रोज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला चांगलं टायमिंग पाठवले. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु इथे रन मिळतील फक्त 2. बॉल थोडासा पुढे टाकला, तिथून ऑन साईडला बॅटचा फेस ओपन करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. 2च धावा इथे मिळतील. गोशांकित क्षेत्र. या 2 धावांनी धाव फलक पुढे चाललाय. स्क्रीनवर पहा, ही चर्चा रंगली आहे. आदरणीय बंधूंना आपण पाहतोय, पिंट्या शेटना पाहतोय. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे, क्रिकेटचा खूप मोठा वारसा. 34वे पर्व या स्पर्धेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. एक चांगला फटका इथे पण पाहिला महेश नानगुडीच्या बॅटमधून. त्यानंतर पुन्हा एकदा इम्रोज आपल्या बॉलिंग मार्कवर. आउटसाइड ऑफ स्टोन बाहेर ठेवला होता बॉल, तिथून पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. चांगला फटका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दणदण करत असताना सीमा रेषा पार येतोय चौकार. रन मिळतील 4. चांगला गोलंदाज आहेत. इम्रोज यांच्या विरुद्ध स्ट्रोक खेळणं काही तेवढं सोपं नाहीये, परंतु अतिशय सुंदर एका पायावर मात्र सर्कल भेदलाय. हा चेंडू टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक
एक धाव इथे प्राप्त होईल. महेश नानकुडेने मागच्या बॉलवर काय फटका, क्लासिकल फटका, चांगले टायमिंग दाखवत असताना ऑन दी टो आणि इथे डॉट बॉल आलाय. एक राऊंड घेतली, माफ करा, इथे धाव प्राप्त होते. फाईन लेग मध्ये बॉल गेला, तिथे एक धाव प्राप्त होते आणि एकेरी धावे सोबतच हे षटक देखील समाप्तीच्या दिशेने जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 8. ही चांगली सुरुवात आहे चंदूजी, परंतु धावा गरजेच्या असतील. मोठी मॅच आहे, बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे धावा बनवणं गरजेचं राहील. दोन्ही मॅच जबरदस्तच होणार आहेत, म्हणजे ही मॅच सुद्धा आणि त्याच्यानंतरची मॅच सुद्धा. त्यामुळे प्रेक्षक देखील आवर्जून या मॅचला आलेले आहेत, आनंद घेत आहेत. पहा, दोन्ही टीम हल्ले प्रतिहल्ले या मॅचमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण जरी पहिल्या मॅचमध्ये देखील ज्या वेळेला या अगोदर या दोन संघांमध्ये सामना झाला होता, खूप चांगला रंगला होता. महेश नानगुडेने जबरदस्त कामगिरी तिकडे केली होती. त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल पारवेचं देखील फॉर्मात येणं, त्यामुळे ही मॅच चांगलीच रंगेल. पहिल्या ओव्हरनंतर 8 धावा स्कोर कार्डवर. दुसरं षटक पुन्हा एकदा कटरचा वापर केला जाईल. कटर गोलंदाज वापरला जातोय. विक्रांत चव्हाण, डी नगर अंधेरीचा गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये तयार होत असताना उलटा फटका घेण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये. त्यानंतर फाईन लेग मध्ये बॉल पुन्हा एकदा चाललाय. वेगळ्या शैलीचा फॅन्सी स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न महेश नानगुडेने केला, परंतु एकच धाव इथे प्राप्त होईल. टप्प्यापर्यंत थोडासा बाउन्स होता या बॉलवर आणि त्यानंतर सिंगल इथे प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला गेला टीसीसी कोसांबेच्या कप्तानकडून. संघनायकाने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि त्यानंतर आता आपण पाहतोय निखिल पारवे. निखिलसाठी हा बॉल भरपूर बाहेर टाकला, सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावा रोखायच्या असतील, जेवढ्या जास्त अतिरिक्त धावा खर्च केल्या जातील ती डोकेदुखी ठरू शकेल या मॅच मध्ये. यावेळी आपण पाहिले विक्रांतचा हा चेंडू भरपूर कट झाला, बाहेर गेला, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात. धावसंख्या 10. पुन्हा एकदा लेग कटर कव्हर्स मध्ये उडवलाय. कोशांकी क्षेत्रात 2 धावा. एक चांगला पंच निखिल पारवे. अनेक मैदाने या खेळून देखील गाजवली आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील झळकावलं या खेळूने. मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. भरपूर ताकद, टॅलेंट, परंतु त्याच्यासमोर विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा तयार. विक्रांतचा हा देखील लेग कट होता, बाहेर टाकलाय. पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने इशारा कळवतायत. हा देखील वाईट बॉल. हातभर वळण घेणारे चेंडू सातत्याने टाकले जात आहेत, पण ती लाईन भरपूर खराब म्हणावी लागेल. आणि त्यानंतर वाईट बॉल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा खर्च करत असताना टीमची टोटल या अतिरिक्त धावीने धावफलक 13 या अंकावर पोहोचलाय. धावा गरजेच्या असतील. बेस्ट वर्सेस बेस्ट, डू ऑर डाय. विक्रांत तयार. यावेळी निखिलने उडवलाय बॉल, पण तो फटका फसलाय असं चित्र. भरपूर एलिव्हेशन, चांगला झेल टिपत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये राकेश करणे झेल घेतलाय फलंदाज. आपण पाहत आहात यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024. भव्य दिव्य असं नियोजन आणि सर्व क्रीडा रसिक या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत आणि आपल्या मनोरंजनासाठी आणि आपल्यापर्यंत एक उत्कृष्ट समालोचन आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपल्याला दिग्गज समालोचक लागले. नामवंत समालोचक चंदूदादा शेटे असतील, कुणाल दाते सर, गोपी जाधव यांच्या मधुर आवाजामध्ये आपल्यापर्यंत या सामन्यांचं धावतं समालोचन पोहोचवत आहेत. आणि त्यांच्या सोबत हिंदी कॉमेंट्री करताना आमचे मित्र प्रशांत आदवडे सर. थँक्यू. परंतु त्याचबरोबरीने सूत्रसंचालनामधला आपला जो आवाज आहे महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी ऐकलाय, जो आज तुमचा ऐकायला मिळतोय. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. आमचे को अँकर युवराजजी आपले देखील धन्यवाद. देवराजजी आपले देखील धन्यवाद. बॉल थोडासा पुढे टाकला, हलक्यात आणि बॉलला खेळून काढलं, त्यानंतर एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थोडासा थ्रो खराब, त्यानंतर 2 धावा इथे प्राप्त केल्या. एसटीच्या मागून आता पहा आकाश चिंदारे प्रश्न विचारतोय आपल्या खेळाडूंना. फिरोज कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा ओव्हरथ्रो केला. एक अतिरिक्त धाव मिळाली, म्हणजे 2 धावा इथे प्राप्त झाल्या.
या 2 धावांनी धावफलकावर धावा 15 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाशसाठी फुललींचा बॉल कव्हर्स मध्ये खेळ आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट केले तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु बॉल थांबला नाहीये. तर बीट करत असताना घोषणकी क्षेत्रामध्ये बॉल धावा इथे मिळतील 2. या 2 धावांनी धावफलक पुढे चालले. टीमची टोटल 17 17 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी गमावलाय 17 फॉर 1. विक्रांत चव्हाण ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरे षटक. यावी अप्पर कट एक शैलीदार फटका बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल चाललाय. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये तिथे रन मिळतील 2. आणि अखेर या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 19. 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणता येईल. 1 गडी जरूर गमावलाय परंतु धावा देखील आलेच चंदूजी. नक्कीच खूप छान. या षटकात जर पाहिलं तर थोडंसं संयमाने खेळले. काही वाईट देखील आलेत आणि वाईट या संघाच्या बाबतीत मागील मॅचमध्ये चिंतेचं कारण राहिलं होतं आणि ती जी तफावत होती ना ती वाईटची होती आणि इकडे त्या कंट्रोल करावे लागतील. एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट आल्यानंतर हा डावाला सावरण्याचा प्रयत्न होतोय कारण निखिल पारवेसारखा खेळाडू माघारी परतलाय परंतु धावा 2 ओव्हरमध्ये 19 ही सन्मानजनक आहे. पॉवर प्लेला तुम्ही फक्त केवळ 1 विकेट गमावली आणि 19 झाल्या म्हणजे ही चांगली धावसंख्या आणि येणाऱ्या 4 ओव्हर आहेत आणि इकडे असं नाहीये की तुम्ही 80-90च करायला पाहिजे अशी परिस्थिती नाहीये. इकडे 50-60 मध्ये किंवा 60-65 मध्ये मॅच रंगू शकते इकडे. अगदी बरोबर. थँक्यू डीजे. अजूनही 4 षटकांचा काही शिल्लक. टीम मीटिंग इथे बोलवली गेली आहे. चर्चा रंगेल. ओव्हर नंबर 3 साठी कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवायचा कोणता गोलंदाज इथे तयार होईल आणि त्यानंतर आता 3रं षटक सुरू होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनपिडमचे ऑफिशियल्स रमेश सोलकर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय. राज पाथरे यांना देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. अनुभवी असल्याचे पंच 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत गणेशजी सावर्डीकर यांना देखील आपण पाहतोय. या सर्वांचंच खूप खूप धन्यवाद. तर ओव्हर नंबर 3 राकेश कर मॅन फ्रॉम गुजरात अहमदाबाद एक चांगला ऑलराऊंडर परंतु सध्या गोलंदाजाच्या भूमिकेत ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. डावखुऱ्याचा महेश सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल. धावसंख्या 19. 1 गडी बाद. TCC कुचांबे विरुद्ध आपण पाहतोय सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठान प्रसिद्ध उद्योजक सिद्धेजी ब्रीत यांचा संघ आज 3ऱ्या रात्रीमध्ये खेळत असताना. राकेश तयार. पहिला बॉल ओव्हर नंबर 3. आउटसाइड ऑफस्टोन थोडासा बाहेर ठेवला होता बॉल. बॅटची कडा घेतली. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतील. थोडंसं फंबल जरूर झालंय आणि या दरम्यान 2 धावा देखील अर्जित केल्यात. महेश नानगुडेसाठी हा बॉल थोडासा पुढे टाकला. बॅटची कडा घेतली. लॉंग स्टॉप मध्ये बॉल पोहोचला तिथे 2 क्षेत्ररक्षक आणि पहा आपल्या स्क्रीनवर सध्या आपण पाहतोय अनेक सहकारी सदीच्या भेट देण्यासाठी येतच असतात. पुन्हा एकदा उलटा फटका बॅकवर्ड पॉइंट मध्ये. वाह 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 काय छेली ती टिपलाय. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का बसतोय टीमला. महेश शेखर निकम चषक 2024. आता आमदार साहेब प्रवासामध्ये आहेत परंतु प्रवास करताना सुद्धा आपल्या या सामन्याचा थेट प्रक्षेपण tenniscricket.च्या माध्यमातून यूट्यूबवर पाहत आहेत आणि त्यांच्या छायाचित्र नुकतंच आपल्याला या ठिकाणी शेअर झालेलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला या साईड स्क्रीनवर त्यांचा छायाचित्र आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. एक मोठी विकेट परंतु प्रश्न असेल महेश नानगुडेसाठी गरज होती का कारण सर्व बॅटने धावा येत होत्या आणि अशा वेळी केलेली चूक त्यानंतर विकेट. एक मोठी विकेट मिळते टीमला. दुसरा धक्का बसत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 21 ला 2. कमी गतीचा बॉल फिंगर रोल केली राकेशने.
उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कमी गतीचा बॉल टाकलाय. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना नवीन फलंदाज शुभम पूर्णपणे बीट. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल. बॉल चाललाय डॉट बॉल. तिसरं षटक राकेश कर. एक अनुभवी गोलंदाज. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्या. डावकऱ्या त्याच्या शैलीचे गोलंदाज नेहमीच चांगल्या पद्धतीने चेंडू वळवतात आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण नेहमीच पाहत असतो स्पर्धांमध्ये. इथे आडव्या बॅटने पूल केलाय. चांगलं टायमिंग. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 6 धावांसाठी षटकार. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. शुभम शेळके एक युवा खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावाला बिलॉंग करतो आणि युवा खेळाडू अगदी अंडर-24 चॅम्पियनशिपमध्ये देखील त्यांना मी पाहिलं होतं. आणि पुणे जिल्ह्यातील जे युवा खेळाडू सध्या प्रभावित करतायत त्यातील एक आहेत हे राकेश तयार. तभी बाहेर ठेवलाय बॉल. फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमित नाईकने टिपलाय झेल. षटकाराचं उत्तर देत असताना मोठी विकेट मिळते. शुभम बॅक टू पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पुढे होता बॉल. तिथून उचलण्याचा प्रयत्न झाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं आणि एक चांगला झेल टिपलाय. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाज बाद. किरण बेरड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एरवडा पुणे विभागातील खेळाडू शुभम एक मोठा फटका खेळला. पहिल्या बॉलवर बीट झाला होता. दुसऱ्या बॉलवर पूलचा पॉवरफुल फटका सजवला आणि तिसऱ्या बॉलवर आणखी एक मोठा फटका घेण्याच्या मोहात पडला आणि त्यानंतर तिथे झील बाद. बाय डिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये अमित नाईकने एक चांगला झेल टिपलाय. आज अमित नाईकने देखील भरपूर इम्प्रेस केलं सर्व क्रीडा रसिकांना. सह्याद्री शिक्षण संस्थेचं हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघाले. गोलंदाज तयार राकेशचा हा चेंडू फुल लेन डिलिव्हरी हलक्यात आणि ऑन साईडला मनगटाच्या सहाय्याने बळवला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे प्राप्त होतील. थोडस लेझी क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल. डीप मधून आपण पाहिलं फरदीन बॉलच्या मागे धावला. कृष्णा गवळी देखील तिथे पाहायला मिळाला. जोपर्यंत थ्रो केला गेला तोपर्यंत 2 धावा वसूल केल्या गेल्या. ही कल्पकता क्रिकेटच्या पटलावर गरजेची राहते. चित्याची चाल, घारीची नजर, चाणाक्ष नीती या गोष्टी क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्वाच्या राहतात आणि इथे चाणाक्ष नीती दाखवत असताना चित्याची चाल देखील पाहायला मिळाली. 2 धावा इथे प्राप्त केल्या आणि 2 धावांनी धावफलक पुढे पोहोचलाय. 29 3 षटकांचा खेळ संपलाय. गडी बाद झाले. एका संघासाठी का तर त्यांनी या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर चांगल्या धावा जमवल्यात म्हणजे 10 धावा आल्यात. दुसऱ्या संघासाठी का तर त्यांनी 2 विकेट या षटकामध्ये मिळवलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हर आता मात्र खूप निर्णायक असणार आहेत आणि ही देखील मॅच प्रेक्षकांना जशी उत्कंठ होती तशीच रंगेल. फिरोज शेख आणखीन एक कटर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पहिला चेंडू लीग कटरचा विथ द टर्न उचलला आणि फेकून दिलाय. डीप स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑफ प्लाटून टायमिंग. डीजे स्वागत. आकाश काळे केसकेला देखील क्रिकेट खेळतात. पुण्याच्या बिबीवाडी परिसरातील खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. एका बाजूला जर पाहिलं तर किरण बेरड आहेत तर जोडीला जर पाहिलं तर आकाश काळे. 2 पुणेकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. परंतु फिरोजचं स्वागत या षटकात षटकाराने पहा. आमच्या काही माता भगिनी देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत आणि ही जी स्पर्धा आहे ही मात्र सर्वांसाठीची आहे आणि म्हणूनच म्हणजे एका उत्सवापेक्षा काही कमी नाही आहे सावर्ड्यासाठी. म्हणून सगळेजण या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. पहिल्या बॉलवर स्वागत केलं आणि त्यानंतर हलक्यात आणि फक्त गाईड केले. बॉलला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक
विक्रांत चव्हाण फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली, पण या आधीचा फटका अप्रतिम टायमिंग, नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला विथ द टर्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर एक षटकार, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36 3 गडी गमावलेत TCC कुचांबे या टीमने, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी. या टप्प्याचा बॉल आपण पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर कनेक्शन होत नाहीये. चिकी सिंगल इथे पूर्ण केली. दोघांमध्येही चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. एक धाव इथे प्राप्त होते टीमसाठी, एका धावीने धावफलक पुढे चालले. टीमची टोटल 37, 3 गडी बाद 37. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहा पुन्हा एकदा आपल्या मेगा स्क्रीनवर आदरणीय बंधू त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय सिद्धेश जिब्रीत आणि पिंटरशीट पाकळे यांना आपण पाहिलं. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, भरपूर एलिव्हेशन, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धन्यवाद. तर या ठिकाणी बॉलचा अंदाज घेतला. बॉल थोडासा कमी गतीने होता आणि एक आपण म्हणतो ना लपेटला आणि अगदी महामार्गावर पाठवला. एवढा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये गिअर चेंज केल्या मी म्हणेल पुणेकरांनी. खूप चांगली TTC साठी कामगिरी होते. अगदी पहिल्या बॉलवर स्वागत करणार आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर 2 सिंगल प्राप्त झाल्या, परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवर एक मोठा हिट स्ट्रायकिंग एजला खेळत असताना आपण पाहतोय. आकाश आता आपल्या रंगात आलाय. यावेळी गती वाढवली, टप्पा पडल्यानंतर अगदी जवळून बॉल गेलाय. विकेट किपरच्या हातात बॉलकडे पाहत राहिला आणि त्यानंतर चांगली लाईन पाहायला मिळाली. अचूकता होती या बॉलवर. विकेट किपरच्या हातात अखेर डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक फिरोज कडून देखील पाहायला मिळतंय. बॅटल रंगेल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. फिरोज पुन्हा एकदा तयार. आकाशसाठी आउटसाठी ऑफ स्टंप जात असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल इथे वाईट बॉलचं सिग्नल, थोडंसं बाहेर निघतोय बॉल. पंचांनी वाईट घोषित केले. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. अतिरिक्त धावीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 44, 3 गडी बाद. TCC कुचांबे विरुद्ध सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान. बिग बॅटल मॅच. फिरोज तयार. यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक विक्रांत चव्हाण, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल येतोय डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक थोडंसं महागड म्हणावं लागेल, कारण 2 षटकार इथे ठोकले गेले आणि त्यानंतर चांगल्या धावा वसूल देखील केल्या गेल्या. 44 धावा स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. TCC कुचांबे 11ची सरासरी आता गाठलेली आहे. पहा विकेट सुरुवातीला काही आल्या, त्यानंतर आता पार्टनरशिप होताना पाहायला मिळत आहेत. किरण, विशेष म्हणजे वन डाऊन आलेले आकाश या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. म्हणजे 2 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जो प्लॅटफॉर्म आता बनवला आहे, 11च्या सरासरीने धावसंख्या पुढे निघालेली आहे. तर एक 60-70च्या दरम्यानचा स्कोर या ठिकाणी होऊ शकतो जर अशाच पद्धतीने पुढे घेऊन गेले या डावाला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, जर ही धावसंख्या 65-70च्या दरम्यान गेली तर ती थोडीशी महागडी ठरू शकते. त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमचा प्रयत्न हाच असणार आहे की तिला थोडंसं नियंत्रित आणायचं. अगदी बरोबर उल्लेख केला सर तुम्ही. धावा इथे रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा इमरोजच्या हातात चेंडू सोपवलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि तो तयार होतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. ओव्हर नंबर 5 चा पहिला चेंडू फुडी टाकलाय, तिथून टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. चांगला कटर. इमरोज खानची हीच तर ओळख आहे. या पद्धतीची ओळख, जसं नाव तसं काम करतोय सध्या. पहिला बॉल बीट केलाय. बॉलचं लेट आउट बॉल. करंट रन रेट आपण पाहिलं 4 षटकानंतर 44, 11च्या सरासरीने, आणि हाच रन रेट इथे अबाधित ठेवायचा असेल फलंदाजांना. दुसरा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघत असताना अवे फ्रॉम बॉडी गाईड करायचा होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉल येतोय डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू चांगल्या लाईनवर पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा, अचूक रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. धावा रोखायच्या होत्या आणि त्यासाठी इमरोजला बोलवलं गेलं आणि सध्या 2 चेंडू त्याने ते पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला, म्हणजे कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 44, 3 गडी बाद. TCC कुचांबेच्या विरोधात आपण संघ पाहतोय. इमरोज तयार.
इथे भरपूर बाहेर, त्यानंतर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. फॉलो करण्याचा प्रयत्न केला, आउट साइड ऑफ स्टंप, थोडासा बाहेर होता फलंदाज आणि फलंदाजाला फॉलो करत असताना बॉलचा टप्पा बाहेर ठेवला, परंतु भरपूर बाहेर टर्न झाला बॉल आणि त्यानंतर पंचांनी निर्णय दिला वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होते. धावसंख्या 45, 45, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी गमावलेत. किरण यावेळी इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि ते वाह, व्हॉट कॅच. अमित नाईकने झेल टिपलाय. खेचून आणला अमित नाईक यांनी आणि आपल्या टीमसाठी प्रभावित काम करणारी कामगिरी आहे. कारण जर का षटकार आला असता तर आणखी चिंतेचं वातावरण इकडे निर्माण होऊ शकलं असतं, परंतु म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, तर इकडे टीमला मॅच पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचं काम या कॅचने केलंय. अगदी फुटबॉलचं अंतर बाकी असल्याने तिथे तो बॉल थांबवलाय. हे डेडिकेशन, समर्पण आपल्या टीमसाठी, ही कमिटमेंट दाखवली अमित नाईकने. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या पटलावर नेहमीच दाखवावं लागतं. फलंदाजी, गोलंदाजी, त्याबरोबरने क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला नेहमीच चांगला ठेवावा लागतो. आणि या बॉलवर आपण पाहिलं अमित नाईकचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगला झेल त्याने टिपला. फलंदाज बाद झालाय. 4था धक्का बसतोय टीमला. धावसंख्या स्कोर कार्डवर 45, 4 गडी बाद. इम्रोजच्या खात्यात 1 विकेट. गोलंदाज इम्रोज पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपुल. धावसंख्या 45, 4 गडी बाद. इथे देखील चांगला कटर, अगदी जवळून हा चेंडू विकेट किपरच्या हातात चाललाय. ज्या गोष्टीसाठी बोलवलं होतं इम्रोजला तेच काम करत असताना इम्रोज पाहायला मिळतोय. 4 षटकानंतर 44 धावा होत्या. त्या धावा इथे रोखायच्या होत्या कारण सरासरी 11 होती. तिथून चांगले चेंडू टाकले, अतिशय चांगला टप्पा, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना विकेट देखील घेतली. पुन्हा एकदा तयार. इथे यष्टीच्या समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी मधोमध पकडला गेला आणि पंचांचा निर्णय येतोय LBW, फलंदाज बाद. की फॅक्टर राहिले ही ओव्हर. इम्रोज खान याचसाठी ओळखले जातात आणि जशी चर्चा सुरू झाली होती ते गोलंदाजीला आल्यानंतर त्यांनी ते केलं देखील. 5 बॉलमध्ये फक्त एक अतिरिक्त व्हाईट बॉलची रन आलेली आहे, अन्यथा त्यांनी धावा दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे खूप कौतुक करावं लागेल. 5व्या षटकात ही कामगिरी आहे. असं वाटत होतं ज्यावेळेला 11च्या सरासरीने 44 झाल्या होत्या, एक 66 पर्यंत जरी म्हणजे आपण ती सरासरी जरी पकडली असती जाईल ही धावसंख्या, परंतु त्याच वेळेला एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आम्ही एका मोठ्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज राहिलो याचं उत्तर दाखवून दिलंय. धावा रोखायच्या होत्या आणि त्या रोखण्यासाठी इम्रोजला बोलवलं गेलं आणि जसं त्याला बोलवलं 5 चेंडू त्याने आत्तापर्यंत टाकलेत. एक अतिरिक्त धाव फक्त खर्च केली आणि या ओव्हरमध्ये तब्बल 2 गडी बाद देखील केलेत. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इम्रोज पुन्हा एकदा तयार. आकाश उत्तेकर नवीन फलंदाज. आकाशसाठी वेग वाढवला, भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली इम्रोज कडून. 2 गडी त्यांनी बाद केलेत. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. आपण नॉर्मली फलंदाजांचं कौतुक करतो, परंतु गोलंदाजांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. फक्त 1 वाईटची धाव आलेली आहे, अन्यथा 6 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलाय या ठिकाणी गोलंदाजांनी, म्हणजे इम्रोज यांनी. धावा रोखल्या गेल्यात, आता लगाम लागलाय, परंतु शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 षटकानंतर 45. येणाऱ्या 6 बॉलवर 10 ते 15 धावा वसूल करण्याचा प्रयत्न राहील. एक फायटिंग टोटल बनवायचे. डू ऑर डायची मॅच, अस्तित्वाची लढाई दोन्ही टीमसाठी.
आणि आता शेवटची 6 चेंडू म्हणजे शेवटच्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा फिरोज शेख. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा पहिला बॉल, लो फुल टॉस होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण पाहिलं तर थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 46-46. 5 गडी गमावलीत. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये. TCC कुचांबे. फिरोज पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे मिळते. थोडस बॅकफुटला गेले त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. विथ द टर्न खेळत असताना सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 47-47. 5 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एक मोठा हिट गरजेचा असेल TCC कुचांबेसाठी आणि तोच प्रयत्न केला जातोय. परंतु ज्या पद्धतीने चेंडू टर्न केले जात आहेत सातत्याने, लेग कटर टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर आतमध्ये आला. फलंदाजाला फॉलो केलं आणि त्यानंतर डॉट बॉल. चांगलं कमबॅक. यादीच्या षटकात गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला, परंतु त्यानंतर इथे चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लेग कटर अगेन्स्ट द बॉल. ऑन साईडला खेळलाय बॉल. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल. थोडंसं फंबल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. कृष्णा गवळी काऊ कॉर्नर मधून भरपूर अंतर कापून बॉलवर पोहोचला. त्यांनी बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. हलकस फंबल आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल 49. आणि आता पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक असतील. फिरोज पुन्हा एकदा तयार. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. फुल लेन डिलिव्हरी. कव्हर्स मध्ये बॉल पोहोचला देखील. फुल लेनचा बॉल टाकला. अंबर सिग्नल लीग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 50. अर्धशतक टीमचं इथे पूर्ण TCC कुचांबे. आणि आता पहिल्या डावातील शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक राहिलंय. 5व्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने इम्रोजने गोलंदाजी केली तिथे धावा रोखल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात फिरोज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. यावेळी फुलटॉस होता. कव्हर्स मध्ये खेळाय आणि बॉल चालले डिक्लेअर म्हणजेच घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे 2 धावा मिळतील आणि अखेर 6 षटकांचा खेळ पहिल्या डब्यातील इथे समाप्तीला येतोय. पहिल्या डब्याचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा. 5 गडी बाद. पहिल्या डब्यात जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी राहिली. येस, थँक्यू डीजे. आणि सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील माणसांसाठी हक्काचं घर अर्थात आमदार शेखर निकम सर, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो
संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपल्याला जायचं आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 52 धावा केल्या, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ते करत असताना फरदीन काझी आणि जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे, एक रायगडच्या उरणचे तर दुसरे मुंबईच्या शिवडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणत्या बॉलरला पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं जाईल. हमराज मृत्युंजय या नावाने देखील हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण या ठिकाणी पाहतोय TCC कुचांबे हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान, सिद्धेश ब्रीद यांचा एक संघ काल ऑलरेडी क्वालिफाय झालाय आणि आज मात्र दुसरा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये पहा 4 ओव्हरला 44 होत्या प्रशांतजी आणि त्यानंतर जर पाहिलं तर 5व्या ओव्हरमध्ये आलेली 1 धाव, 6व्या ओव्हरमध्ये आलेल्या 7 धावा, शेवटच्या 2 षटकात केवळ 8. इकडे कुठेतरी मी म्हणेन सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठाने कमबॅक केलंय, परंतु 50 ही धावसंख्या देखील फाईट करण्यासारखी आहे आणि इकडे जर पाहिलं तर 53 आहेत. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से क्लाइमेट और थोड़ा टेम्परेचर की अगर बात करें तो टेम्परेचर थोड़ा सा यहाँ ठंडा माहौल बन गया है, तो ये देखते हुए ये एक अच्छा फाइटिंग टोटल है. 50 के ऊपर रन है. आखिर के 2 गेंदों में चंद्रकांत जी कमबैक बहुत अच्छा किया, गेंदबाजी ने बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी की है और स्ट्रोक ओवर में खास करके स्टार्ट अच्छा था, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं. तो यहाँ आने वाली जो गेंदें होगी 36 गेंदें होगी जीतने के लिए. लक्ष्य की बात करें तो बिल्कुल 53 रनों का लक्ष्य है. 53 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो बताने के लिए हम एक बार फिर तैयार हैं. फरदीन काझी आणि जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश तर आकाश होतेकर, संदेश पार्टी यांचे भाचे आहेत आणि खूप चांगलं प्रभावित करणारी कामगिरी राहिली आहे म्हणून मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून त्यांना पाहायला मिळते. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मुंबईचा 360 फरदीन यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. शिवडीचा युवा, पहिलाच बॉल त्याच्यावर विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला अगदी वेगात बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. स्क्वायर लेग और मिड विकेट का जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. आगाज फरदीन का बहुत ही बेहतरीन है. फरदीनने एक चांगली सुरुवात केली आहे. आपल्या टीमला मॅच जिंकून देण्यासाठी जर पाहिलं तर 53ची आवश्यकता आहे. फरदीन काझी यावेळेला इनसाइड आउट. वाह, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने उडवले या बॉलला. 2 धावा तिकडे मात्र फरदीन. मागील हंगाम जर पाहिलं तर अक्षरशः गाजवला या मुंबईच्या शिवडीच्या खेळाडूने. घाटकोपरची 10 लाख रुपये पारितोषिकाची राष्ट्रवादी चषक स्पर्धा आणि त्या ठिकाणी मिळालेली 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. मग जर पाहिलं तर क्रिकॉन कपमध्ये देखील चांगली त्यांनी कामगिरी केली. कलकत्त्याला जाऊन देखील काही स्पर्धा गाजवल्या. अशा विविध स्पर्धांमध्ये मागील हंगाम जर पाहिलं तर फरदीनच्या नावे राहिलं आहे आणि आज देखील जर पाहिलं तर या मॅचची सुरुवात त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने होते. एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने तो उडवला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 6 वर जाताना पाहायला मिळते, परंतु आकाशला कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. एका बाजूला आपण पाहू शकता फरदीन काझी आहे. पहिल्या दोन्ही बॉलवर चांगले स्ट्रोक खेळलेत, परंतु काही डॉट बॉलची आवश्यकता आहे. 6 षटकांमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मानाची स्पर्धा आहे, एक मोठी स्पर्धा आहे. 34 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे नगरीमध्ये. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटला आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलेला आहे. फरदीन यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका. बहुत बढ़िया बल्लेबाजी. ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को आखिर तक देख रहे हैं, उसके बाद में गेंद को ऑफसाइड पर कवर क्षेत्र में खेल दिया था. पहले राइट हैंड गेंद थी, उसके ऊपर अच्छा स्ट्रोक, उसके बाद में थोड़ा बैकफुट पर खेलने का मौका मिला. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. ओहो, आणखीन एक बिग हिट. भिरकावून दिला बॉल सीमारेषेच्या कैसे कहां सिंगल लेने वाले, कहां सिंगल लेने वाले हैं. 6 के नीचे सोचते नहीं. आत्मविश्वास देखिए, टाइमिंग देखिए, गजब के बल्लेबाजी, कड़क शॉट गेंद सीधा रास्ते पर गणेश चली गई. सावर्डेकर कृपया व्यासपीठावर यावं. गणेश सावर्डेकर यांनी कृपया व्यासपीठावर. गणेश लोकेश या धावसंख्या जर पाहिली तर सुधारणार लवकर ये.
धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्या पाहिल्या मिळते 14 धावा धावफलकावर. एक चौकार आला, त्यानंतर जर पाहिलं तर दोन दुहेरी धावसंख्या येताना पाहायला मिळाली. यावेळेला टप्प्याचा बॉल फाईन लेगची दिशा फरदीन काझी यांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4-4-4 चौकार. और बल्लेबाज इस वक्त कर रहे हैं पलटवार. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, एक बार फिर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गया, खूबसूरती के साथ क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और गेंद को फाइंडिंग बॉर्डर की तरफ खेल दिया. शानदार बल्लेबाजी. ये हर दिन चमकने वाला सितारा है, नाम है फरदीन. मैग्निफिसेंट बैटिंग. धावसंख्या जर पाहिली तर 18 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. का या खेळाडूच्या नावाची चर्चा होते, का सेल्फी घेण्यासाठी गर्दी होते, का प्रेक्षक आवर्जून बॅटिंग पाहण्यासाठी सध्या फरदीनची येत आहेत. हो, परंतु इकडे गोलंदाजाने दाखवलं, चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला, तरी देखील बॉल मात्र मागे जातोय आणि एक धाव तिकडे गोलंदाज आकाश थोडेसे नाराज झालेत, कारण एक संधी निर्माण केली होती त्यांनी. संधीचं सोनं नाही झालं, परंतु धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 19 धावा फरदीन काझी पहिल्या षटकात कुठून काढलेल्या आहेत. पहले ओवर की अगर बात करें तो बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. देखिए किस तरह से एक बार फिर ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ अच्छा स्ट्रोक खेल दिया था. ये पहला चौका था. उसके बाद में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, कवर के ऊपर से अच्छा स्ट्रोक. उसके बाद में एक बार फिर कट किया, बहुत बढ़िया तरीके से शानदार बल्लेबाजी. और ये फ्लाइटेड गेंद थी, जल्दी पोजीशन में आए और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया तारामंडल में. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. उसके बाद में क्रीज के गहरे का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था फाइन लेग बाउंड्री की तरफ. वो बता रहे हैं कि हमारे पास बहुत अच्छे स्ट्रोक है, हमारे पिटारे से बहुत सारे स्ट्रोक आ सकते हैं. पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है. विकी कलमे या हंगामात हमराज मृत्युंजयसाठी जबरदस्त गोलंदाजी करणारा हा मूळचा लातूरचा, परंतु पुण्यामध्ये आहे. विकी कलमे यांना आपण पाहतोय, सातत्याने चांगली कामगिरी करतायत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवतायत. आज मात्र टीमला मॅचमध्ये आणायचं असेल, विकीला या ठिकाणी विकेटसाठी जावं लागेल. आणि समोर जर पाहिलं तर बहरात असणारे फरदीन आहेत, त्यामुळे ही लढत चांगलीच रंगेल. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला फरदीन. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. चांगली सुरुवात झाली आहे. जरी या ठिकाणी पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात त्याला कंट्रोल करायचं, त्याला लगाम घालायचं आणि त्यासाठी इकडे विकी कलमे यांना आमंत्रित केलं आणि विकी यांनी पहिला चेंडू तर खूप सुंदर टाकला. थोडासा खाली राहिलेला, थोडासा कट होणारा आणि यष्टिरक्षकांकडे जाणारा, त्यामुळे इकडे दबाव निर्माण करतायत थोडाफार. पहिला चेंडू तर निर्धाव टाकला विकी कलमे. समोर जर पाहिलं तर फरदीन काझी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. दबाव होता, कारण पहिला बॉल डॉट, त्यानंतर जर पाहिलं वेगळं काही करायला गेले आणि विकी कलमे किती फॉर्मात आहेत या ठिकाणी दाखवून देत आहेत. मोठी विकेट घेतली एक. हमेशा खेलते हैं और विकी कलमे चंद्रकांत जी इस टीम के साथ 4-5 साल से हिस्सा रहे हैं और इस सतह को बहुत भली बातें जानते हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी की है. तो इस सतह पर विकेट प्राप्त करना बहुत जरूरी था. विकेट प्राप्त किया गेंदबाज विकी ने. विकी मुंबईला देखील साई 11 परळसाठी देखील क्रिकेट खेळलेत, ज्या टीमसाठी प्रथमेश पवार नाणा म्हणा किंवा फरदीन हे दोघेही क्रिकेट खेळलेले आहेत. आणि पुण्याच्या संघामध्ये देखील तेवढंच चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे. आणि इकडे पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यानंतर सुद्धा मात्र जिद्दीने गोलंदाजी विकी कलमे या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु इकडे कमबॅक केलंय. आणि अशाच प्रकारचे काही डॉट बॉल जर आले तर मात्र या ठिकाणी कृष्णा गवळी बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मराठवाड्यातील एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. तुळजापूरचा स्टार कृष्णा गवळी. यावेळेला आणखीन एक बॉल जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर पाहायला मिळतोय विकी कलमे. आणखीन एक डॉट बॉल टाकतायत. पहा, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पहिलं षटक जर पाहिलं तर कम्प्लिटली बॅटरच्या बाजूने गेलं होतं आणि दुसरं षटक जर पाहिलं डॉट बॉलवर डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि इकडे दबाव विकी कलमे या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी कृष्णा गवळी देखील जबरदस्त कामगिरी, अगदी सुप्रीमो चषकामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी घेतलेला आहे. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक, थोडंसं पाय पुढे टाकून खेळले यावेळेला आणि या बॉलला जर पाहिलं तर 2 धावांमध्ये परावर्तित केलं.
चंद्रकांत जी कृष्णा गवली पिंपलगांव टप्पा का वो टूर्नामेंट कौन भूल सकता है, क्या जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की थी और इनके पास भी काबिलियत है। ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी, आगे गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया था। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज कृष्णा गवली का। नक्कीच एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तुळजापूरला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध करणारं व्यक्तिमत्व बॅटिंगसाठी कृष्णा गवळी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा पुढे बॉल टाकला होता, त्याला खेळल्या जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने. तिकडे एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिला लगेच प्रथमेशने आणि 2 धावा पूर्ण केल्या. विकी नाराज आहेत कारण त्यांना अपेक्षा होती तिकडे एकाच धावीची, तिकडे आल्या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे 23 धावांवर या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे, प्रयत्न करावे लागतील. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधात, याही अगोदर आपल्या पाहायला मिळत. परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण 34वे पर्व आहे. व्यावसायिक ज्या स्पर्धा होतात त्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून यंग बॉयच्या या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. हे मैदान आज नाहीतर कित्येक वर्ष प्रेक्षकांनी फुलवून गेलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा ते फुलताना पाहायला मिळालं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर तो बिल्कुल टीवी एम्पर थोड़ा सा बिजी हो जाएंगे, जिस तरह से काफ़ी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और वो देखा जाएगा कि ये फेयर डिलीवरी है या नहीं और क्या वाइड बॉल है, बहुत सारी चीज़ें। ऑनफील्ड एम्पर तीसरे एम्पर की तरफ चले गए हैं, इंतज़ार करना पड़ेगा। और ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन आंखों से दूर रखना चाहते थे विकी। वाइट बॉल का इशारा, चंद्रकांत जी वाइट बॉल है, बिल्कुल वाइट बॉल। ऑन फील्ड अंपायर द्वारा वाइट बॉल का इशारा, टीवी अंपायर ने वाइट बॉल का इशारा किया है। विकी को ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी। कृष्णा गवली बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। एक तरफ अगर देखें तो बल्लेबाज प्रथमेश विकीचा बॉल पुन्हा ऑप्शनच्या बाहेर अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याला कव्हरच्या दिशेने या ठिकाणी खेळले 2 धावांसाठी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. टीम मेंबर थोड़ा बिजी हो रहा है आज। देखिए पहले गेंद की बात करें तो वो वाइट बॉल के लिए रिव्यू लिया गया था, उसके बाद में दोबारा क्या नो बॉल है या नहीं देखा जाएगा। अंपायर नो बॉल, एक बार फिर ओवर स्टेपिंग का एक बार फिर साइड नो, ये देखा जाएगा। लेकिन अंपायर का क्या इशारा, ऑन फील्ड अंपायर बिल्कुल नो बॉल की तरफ चले गए। नो बॉल, ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ज़्यादा आगे चले गए, इनका पैर बिल्कुल ज़्यादा आगे चला गया था। नो बॉल का इशारा हुआ, तो ये गेंद दोबारा आपको डालनी पड़ेगी। बढ़िया गेंदबाजी करते विकी, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे चंद्रकांत जी। पिछले 2 गेंदों पर थोड़ा नियंत्रण को खो दिया है। सत्तावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकात चांगली गोलंदाजी राहिली खरी, परंतु पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. आणि आता फ्री हिट देखील असणार आहे. मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. गायकवाड साहेब या मॅचचा, या सामन्याचा, महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत ते देखील मोठ्या संख्येने, कारण व्यावसायिक दर्जाचे खेळाडू महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील आणि आजच्याप्रमाणे उद्या देखील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या देखील 4 बलाढ्य संघ इकडे येतील, ज्यामध्ये देखील टेनिस क्रिकेट विश्वातील रथी महारथी त्याच्यामध्ये देखील सामील असताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय TCC कुचंबे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सिद्धेश ब्रिज प्रतिष्ठान. ऑप्टमच्या बाहेर हा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, वाईड यॉर्कर केला आणि तिकडे जर पाहिलं तर डॉट येतोय. फ्रीचा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. बघता बघता 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. त्यांनी धावसंख्या जर पाहिली तर 27. संदीप घाक यांना या ठिकाणी आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डाव 27.
तो चंद्रकांत ये मुकाबला अगर आपको जीतना है तो आपको विकेट गुच्छे में चाहिए, एक विकेट से तो बात नहीं बनेगी क्योंकि बैटिंग लाइन बहुत लंबी है और 3 पर रन आपको डिपेंड करने हैं। बहुत सारे युवा खिलाड़ी नौजवान खिलाड़ी है, उनके पास अगर उतनी निरंतरता होगी तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। श्रेष्ठ पवार को मौका मिला है, बहुत सारे खिलाड़ी चंद्रकांत जी देखिए बहुत सारे यंग खिलाड़ी हैं जिनको एक बहुत बड़ा मंच मिल रहा है। बढ़िया गेंदबाजी रही है श्रेष्ठ पवार की इस सीजन में। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो प्रथमेश ठाकरे जिनके ऊपर निगाह रहेंगे, एक तरफ कृष्णा गौली अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 24 गेंदे 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। श्रेयस पवार येत आहेत, बंदरा परिसरातील एक युवा गोलंदाज आहेत. पाहूया श्रेयस पवार कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. पुण्यातील संघांमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो श्रेयस पवार. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. गरज आहे टीमला या ठिकाणी आता काही विकेटची काही डॉट बॉलची. श्रेयस पवार बॉलिंगसाठी समोर प्रथमेश. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याच्यावर केलंय आक्रमण. पाहूया किती धावांसाठी जाईल. 2 धावा. फुल टॉस गेंद थी और मौका मिला बल्लेबाज को, बहुत बढ़िया तरीके से अच्छा स्ट्रोक, थोड़ा ऑफ टाइम के बाहर थी और अच्छा कनेक्शन अच्छा संपर्क था। 2 रनों के साथ एक बार फिर बल्लेबाज का आत्मविश्वास बढ़ता हुआ। प्रथमेश. यावेळेला मात्र एक चांगला स्ट्रोक, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांच्या दिशेने स्ट्रोक जाताना पाहिलं मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 30 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. आनंद घेतात मात्र या ठिकाणी प्रेक्षकही या मॅचचा मान्यवर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना असणार आहे. चालू मॅचमध्ये विजेता संघ आणि तिरुपती सावर्डे हा एक महत्त्वाचा सामना यानंतर देखील असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा त्याही मॅचवर असतील, परंतु यामध्ये कोण जिंकणार आणि तिरुपती सावर्डेच्या विरोधात कोण खेळणार याची चर्चा आहे. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर येण्याच्या अगोदर बॉलने गुंगारा दिला फिल्डरला आणि हा बॉल जातोय सी. यावेळेला खराब बॉल, त्याच्यावर आक्रमण आणि आता मात्र लांब 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 मुंबई गोवा महामार्गाच्या पलीकडे. कमाल का स्ट्रोक था, सड़क पे कड़क कड़क शॉट, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन। कारण अशा प्रकारची चेंडू तुम्ही नाही करू शकत आणि जर केले तर त्याची सजा तर मिळणार आहे आणि ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा येत आहेत या षटकामध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली ती म्हणजे 40. 13 धावांची आवश्यकता. विनंती असणार आहे तिरुपती सावर्डे टीमचे संगणक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. आणखीन एक, याही वेळेला आक्रमण आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. षटका. चौथा फुलटा चेंडू बघा काय आक्रमण केलंय. फुलटा चेंडू वरती एक जबरदस्त फटका, चेंडू तरी सीमारेषा पार. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग मैदानावरती करत असताना कृष्णा गवली. ये देखिए एक बार फिर कमाल का स्ट्रोक, बाउंड्री के बाद 6 रन. तर या ठिकाणी 1 मिनिट, सलग तिसरा षटकार जर या ठिकाणी खेळला तर तब्बल 51,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल कृष्णा गवळी यांना. पाहूया सिद्धेश ब्रीज संघाचे संघ मालक यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. सलग तिसरा आला तर 51,000 रुपयाचा पुरस्कार. मोठा एक खूप मोठी पारितोषिक मिळवण्याची संधी या ठिकाणी होती आणि पारितोषिक पण किती होतं, सलग 3 षटकारासाठीचं आणि ते देखील 51,000 रुपयाचं होतं. आणि हा पारितोषिकाचा सिद्धेश ब्रीज ब्रँड आहे मी म्हणेल.
निश्चित मग काल पण त्यांनी एक मोठं पारितोषिक लावलं होतं आणि निश्चितच ते मिळालं नाही, परंतु हे लावण्याची देखील ताकद आणि हिंमत असली पाहिजे, दानत असली पाहिजे, ती आपण या ठिकाणी पाहतोय. तर आता जो चेंडू ब्रेक केला होता म्हणजे आतमध्ये आला, तिथे डगआउटमधनं आवाज आला होता, मार आता मार, अशा पद्धतीची रिॲक्शन आली होती. खरं तर त्याला असं म्हणजे इथे डगआउटमध्ये बसलेले बॅट्समन आहेत, त्यालाच असं वाटत होतं की मी षटकार मारतोय की काय, अशी प्रतिक्रिया आली. खूप चांगली यावेळेला फलंदाजी मैदानावरती कृष्णा गवळीकडून. हे फटके पहा, ऑन साईडला सुरेख फटके, सुंदर बॅटिंग केले, षटकारांची बरसात मैदानावरती. पहा, त्यांना उद्या कर्नाटकात मॅच खेळायची आहे आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे मुन्ना शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम सुद्धा तुळजापूरची इथेच आहे. म्हणजे ही मॅच झाली इकडली की डायरेक्ट उद्या सकाळी तुळजापूरला मॅच खेळायला चाललेले आहेत. पिंट्या शेट देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला आपण पाहू शकता आणखीन एक स्ट्रोक, परंतु तो देखील या ठिकाणी 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 48 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आम्ही विशेष आयोजकांचं कौतुक करावं लागेल. केवळ 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेवर जर पाहिलं तर पिंटू शेठ पाकळे यांची सातत्याने, त्याचबरोबर जर केतन शेठ पवार असतील, या सगळे यंग बॉईज चांगल्या पद्धतीने आयोजन केले आणि हे आयोजन बघता बघता आता 34 पर्वांचं झालंय. आमदार साहेबांचं या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर काल आमदार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. या परिसराचा कायापालट म्हणा किंवा संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप चांगली कामं त्यांच्याही माध्यमातून आहेत आणि त्यांच्याच नावाचा गवगवा करणारी ही स्पर्धा देखील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विकी कलमे यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फर्दींचं लवकर म्हणजे फर्दींनी स्टार्ट चांगली दिली होती. 19 धावा पहिल्याच षटकात केल्या, तिकडे थोडासा धावा नक्की त्यांनी हटवला होता. त्यानंतर प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा गवळी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद धाराशिववरून मात्र ही स्पर्धेसाठी इकडे आलेले आहेत. तुळजापूरचे हे खेळाडू मात्र खूप प्रभावित करतात. चारी बाजूला सीमारेषेच्या मात्र फलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहू शकता माघारी परताना पाहायला मिळतील आणि ऋषी जोरी यांनी आणखीन एक चांगली कॅच पकडली. सुंदर बघा कशा प्रकारचा झेल होता, एका हातात पकडलंय आणि डाव्या हातात हा झेल पकडलाय. ऐसे कैसे लपकते नहीं चिपकते हैं. केवल 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और बेहतरीन प्रदर्शन कृष्णा गवली का. अगर वो 3 छक्के जड़ते तो सिद्धेश ब्रीत बिल्कुल इनकी तरफ से वो इनाम बहुत बड़ा था, 51,000 का. 2 बार चंद्रकांत जी, 2 बार, कल भी एक बार फिर वो इनाम लगाया गया था, आज भी इनाम लगाया गया. 2 छक्के आए थे, तीसरा नहीं आया. अगर आता तो बिल्कुल एक इतिहास बनता. इथे लीगमध्ये मी म्हणेल लीगमध्ये 51,000 आहे. कदाचित ही टीम फायनलला असेल, एक टीम ऑलरेडी फायनलला आहे. तिकडे पारितोषिक किती असेल कदाचित. आकाश चिंदाऱ्या गेलेत बॅटिंगसाठी. पाहूयात या मॅचला फिनिश कशा पद्धतीने करतायत हे या ठिकाणी बाकी आहे. टॉससाठी यायचं विनंती असणार आहे तिरुपती सावर्डे संगनायक आणि आता 4 धावांची आवश्यकता या मॅचला मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी. आकाश चिंदारिया मुंबईच्या अँटॉफिलचे एक नामवंत फलंदाज जे चर्चेत आहेत. यावेळेला मात्र विकी कलमे देखील आपल्याही नावाची चर्चा करायला लावतात आणि यष्टीरक्षक ऋषी जोरी यांच्याही नावाची चर्चा इकडे होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल होणाऱ्या यष्टीरक्षकांपैकी एक ऋषी जोरी यांना आपण पाहतोय. हमराज मृत्युंजय हा पारंपरिक संघ देखील सातत्याने त्यांचा पाहायला मिळतो आणि इकडे TCC कुचांबे चांगली खेळी त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळाली. विकी कलमे समोरच्या दिशेने एक वेगवान फटका आहे त्यांना पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 वर पोहोचली. 50 पूर्ण 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. केवळ 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे 4थी सुरू आहे. सह्याद्री शिक्षण संस्थे सावर्डेचे हे प्रांगण आणि दरवर्षीप्रमाणे हे भव्य दिव्य यंग बॉयजचं आयोजन. वाईट बॉल नक्कीच फर्दीला आठवण झाली. असंच काही करताना शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये थोडेसे स्किट झाले होते.
यावेळेला फुल टॉस पहा, अगदी दर्जेदार फटका तिकडे खेळला. फुल टॉस बॉल होता, केवळ दिशा त्या ठिकाणी दिली आणि या मॅचला मात्र फिनिश करताना पाहायला मिळाले सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठान. जबरदस्त कामगिरी आणि आता जी मॅच या अगोदर झाली तीच मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष या मॅचवर होतं. पुन्हा एकदा वीक फाईट, पुन्हा एकदा तेच दोन बलाढ्य संघ आणि तीच मानाची स्पर्धा काही क्षणातच जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या पाहायला मिळणार आहे. एक महत्वाची मॅच, एका बाजूला तिरुपती सावर्डे, दुसऱ्या बाजूला सिद्धेश प्रीत प्रतिष्ठान. फरदीन काजी मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस बॉक्स की तरफ जल्दी आना है. मैन ऑफ द मैच बाद में देंगे आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जयंत गायकवाड साहेबांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण टॉससाठी यायचं आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तिरुपती सावर्डे प्रतिष्ठा पडायला लागेल, कारण आपले पाठीराखे त्यांच्याबरोबर असतील आज सावर्डेमध्ये आणि त्याचबरोबर स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करायचं आहे. त्यामुळे बंधू तयार आहेत या शेवटच्या सामन्यासाठी, शेवटच्या लढाईसाठी. तर दुसऱ्या बाजूला फरदीन या ठिकाणी आमच्याबरोबर जॉईन होईल. टॉस होतोय, गणेश सावर्डेकर आमच्याबरोबर आहेत. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जयंत गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. फरदीन काजी मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा. हा, आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अगदी संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता, त्यावेळेला धावसंख्येला ज्यांनी लगाम घातला, पॉवर प्लेची ओव्हरही टाकली आणि 5वं षटक आणि 5व्या षटकात 6 चेंडू निर्धाव देखील टाकले. इम्रोज खान मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. आपण हा पुरस्कार नंतर देणार आहोत. दोन्ही सामन्यांचे पुरस्कार एकाच वेळेला. चंद्रकांत शेट्टी साहेब धन्यवाद, थँक्यू, खूप चांगली माहिती दिली. लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. फरदीन काझी प्रथमेश म्हात्रे या बेला टॉस बॉक्समध्ये. तर तिरुपती सावर्डे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय. हो नक्कीच. काय निर्णय घेणार आहेत? फिल्डिंग. ओके, शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. प्रथमेश तुम्हालाही शुभेच्छा आणि गायकवाड साहेब धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.